राज्यात गुटखाबंदी असतानंतरही अकोल्यामध्ये सर्रासपणे गुटखा बनवणं या ठिकाणी सुरू होतं आणि त्यावर FDIने या ठिकाणी एक धाड टाकलेली आपण पाहू शकतो की याच MIDC 4 मधील याच गुटखा फॅक्टरीवर या ठिकाणी जे आहे धाड टाकण्यात आलेली आहे। पाहू शकता की या ठिकाणी अधिकाऱ्यांनी ब्रँड मोठ्या मोठ्या जे कंपनीच्या ब्रँड आहे त्या ब्रँडचे या ठिकाणी गुटखा बनवण्याचं काम या ठिकाणी सुरू होतं आणि पाहू शकता की हा जो आहे हे त्यांचं रॉ मटेरियल आणि या रॉ मटेरियलमधून या ठिकाणी पाहू शकता की हे जे मटेरियल आहे हे रॉ मटेरियल आहे आणि याच मटेरियल त्यामध्ये टाकून वेगवेगळ्या ब्रँडचे जे आहेत या ठिकाणी पॅकिंग केलं जायचं आणि या ठिकाणी जे आहेत पोलीस धाड टाकलेली आहे आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी जो आहे मुद्देमाल जप्त केलेला आहे। पाहू शकता की हाच तो माल आहे आणि यामध्ये जो आहेत अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात 3 लोकांना ताब्यात घेऊन जो माल ताब्यात घेतलेला आहे। आपल्यासोबत या ठिकाणी त्यांचे अधिकारी आहेत, त्यांच्याकडून नेमकं जाणून घेऊया की सर मला सांगाल की या ठिकाणी जो माल तुम्ही केला आहे कुठे केला, कुठली कंपनी आहे आणि जो आहे किती माल आहे का? या ठिकाणी जवळपास आहे ना 3 कर्मचारी इथं काम करत होते, जे आरोपी म्हणून आपण हे केलेले आहेत। आणि याचा जो रॅकेट चालवणारा सूत्रधार आहे त्या लोकांच्या म्हणण्याप्रमाणे तो गौरव शर्मा नामक असा व्यक्ती आहे, हे सर्व चालवतो। आणि या ठिकाणी जवळपास 3 ते 4 मशीन्स आहेत पॅकिंगच्या, लेबल सापडलेला आहे, जो कच्चा माल जो पॅकिंग करण्यासाठी तो आहे, नंतर परत जे रॉ मटेरियल आहेत, असं एकंदरीत हा 50 लाखाच्या आसपास माल असावा असा अंदाज आहे तो। सर आपण पाहिलं तर मोठे मोठे ब्रँड याच्यामध्ये दिसून येत आहेत आणि हा माल कुठे जायचा काही असं कळालं का? याबाबत अजून काही माहिती मिळालेली नाही, कारण तो जो आरोपी आहे तो गौरव शर्मा तो फरार आहे, त्यामुळे त्याची पुरेशी माहिती मिळालेली नाहीये। हे होते अधिकारी यांनी सांगितलं की या ठिकाणी 50 लाखाच्या वर जो आहे माल या ठिकाणी जप्त केलेला आहे। म्हणजे एकीकडे गुटखाबंदी असताना सर्रासपणे अकोला शहरातल्या MIDC मध्ये सर्रास गुटखा जो आहे तो तयार केला जात होता आणि याच्यात जो आरोपी सध्या फरार आहे, पण 3 या ठिकाणी 3 जणांना ताब्यात घेतलेला आहे। गणेश सोनवणे, मराठी, अकोला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।